शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबई विमानतळावर शिवजयंती उत्सव साजरा झाला। यावेळी उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। शिवरायांच्या आशीर्वादानं आजच प्रचार सुरू झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। यावेळी लोकसभेत भगवा फडकवणारच असा ठाम विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय। रायगडमध्ये शिवजयंती उत्साहात सुरुवात झाली। रायगड किल्ल्याहून आलेल्या ज्योतींचं महाडमधील नातेखिंडमध्ये स्वागत करण्यात आलं। आज शिवप्रेमींमध्ये अलोट असा उत्साह आहे। आज राज्यभरात पारंपरिक पद्धतीनं शिवजयंती साजरी होतीये। धुळ्यात शिवसैनिक भाजपचे डॉ सुभाष भामरे यांच्या उमेदवारीवरती नाराज झालेत आणि युतीचा धर्म निभावू, मात्र डॉ सुभाष भामरेंना पाडू, मोदी तेरे से बैर नहीं, डॉक्टर तेरी खैर नहीचा नारा यावेळी शिवसेनेनं दिला। यावेळी शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांचं शिवसैनिकांनी स्वागत केलं। अब्दुल सत्तार औरंगाबादमधून अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत। सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यानं ते नाराज आहेत। पक्षाला विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केल्याचा अब्दुल सत्तार यांचा दावा आहे। काँग्रेसच्या सुभाष झांबड यांच्या उमेदवारीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण नाराज आहेत। 1999 पासून काँग्रेस पराभूत होते, तरीही काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज वाटत नसल्याची टीका सतीश चव्हाण यांनी फेसबुक पोस्टवरून केली आहे। माढ्यातून भाजपकडून सहकार मंत्री सुभाष देशमुखांच्या मुलाला उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहेत। रोहन देशमुखांचं नाव चर्चेत आल्यानं रणजितसिंह मोहिते पाटलांच्या समर्थकांमध्ये चलबिचल आहे। राष्ट्रवादीनं माढ्यातून संजय शिंदेंना उमेदवारी जाहीर केली आहे, तर उस्मानाबादचं तिकीट राणा जगजितसिंह पाटलांना देण्यात आलंय। काँग्रेस उमेदवारांच्या 7 याद्या जाहीर झाल्यात, मात्र मुंबई अध्यक्ष निरुपमांच्या नावाची आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही, त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे। शिवसेनेकडून सध्याच्या जवळपास सगळ्या खासदारांना तिकीट देण्यात आलं। यवतमाळमधून भावना गवळींचं तिकीट कायम आहे। हातकणंगलेतून धैर्यशील मानेंना संधी देण्यात आली आहे। सातारा आणि पालघरच्या जागेवरच्या शिवसेना उमेदवारांची 2 दिवसात घोषणा करण्यात येणार आहे। साताऱ्यात उदयनराजेंविरोधात नरेंद्र पाटील लढण्याची चर्चा आहे। धनंजय मुंडेंनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांसोबत संवाद साधला। यावेळी छोटेखानी सभा घेण्यात आली। 2014ला प्रीतम मुंडे या सर्वात जास्त मताधिक्यानं निवडून आल्या होत्या, त्यामुळे याचाच धसका आता धनंजय मुंडेंनी घेतला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांची उमेदवारी घोषित झाल्यावर आज त्यांचं नागपुरात आगमन झालं। यावेळी नागपूर विमानतळावरती कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। सोमवारी सकाळी गडकरी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। बारामती लोकसभेसाठी भाजपकडून कांचन राहुल कुल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दौंड तालुक्यातल्या राहू या त्यांच्या गावी फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला। उस्मानाबाद लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची घोषणा झाली आणि या घोषणेनंतर उस्मानाबादमधील ओमराजे निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर औरंगाबाद शहरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयामध्ये शिवसैनिकांनी एकत्रित येत जल्लोष केला। शिवसेनेची 21 उमेदवारांची यादी जाहीर झाली। उस्मानाबादमधून रवी गायकवाडांचा पत्ता कट करण्यात आलाय, तर ओमराजे निंबाळकरांना संधी देण्यात आली आणि हिंगोलीतून हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपमधले इनकमिंग वाढल्याचं पाहायला मिळतंय। प्रवीण छेडा यांनी अखेर भाजपात प्रवेश केला, तर याच वेळी उपस्थित असलेल्या संजय काकडेंचीही नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलं। राष्ट्रवादीनं माढ्यातून संजय शिंदेंना उमेदवारी जाहीर केली, तर उस्मानाबादचं तिकीट राणा जगजितसिंह पाटलांना देण्यात आलंय। शिर्डीच्या सेना आमदारांकडून विखे पाटलांची गोची करण्याचा प्रयत्न आहे, कारण विखे पाटील शिर्डीत सेनेला मदत करणार असल्याचा दावा करण्यात येतोय। सुनील तटकरेंना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येते आणि ही धमकी पूर्व वैमनस्यातून दिल्याचा अंदाज आहे। काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे, कारण रमेश कीर यांचं नाव सध्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आघाडीवर आहे। लोकसभेसाठी मराठा क्रांती मोर्चाचे 3 उमेदवार जाहीर झाले। ईशान्य मुंबईतून स्नेहा कुऱ्हाडे, उत्तर पश्चिम मुंबईतून सुहास बागल आणि ठाण्यातून विनोद पोखरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीनं आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर प्रचाराच्या तयारीला ते लागले। जळगावच्या उमेदवार अंजली बाविस्कर आणि रावेरचे उमेदवार नितीन कांडेलकर यांच्या प्रचारार्थ जळगावमध्ये शिवतीर्थ मैदानावरती वंचित आघाडीचा सत्ता संपादन महामेळावा झाला।
कॉलेजमधील माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. काही माध्यमं माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावून टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करतात अशी टीका उदयनराजे भोसलेंनी केली. उदयनराजेंनी कॉलेज युवकांशी संवाद साधताना शुक्रवारी वादग्रस्त विधान केलं होतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.